विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग मधील फंड फ्लो स्टेटमेंट शिकणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला पाठवलेल्या PDF असलेले त्याचे प्रोफार्मे आज बघणार आहोत. त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. प्रोफार्माचा वर्क कसा आहे, त्यामध्ये नेमकं काय काय आपल्याला ॲड करायचं आहे, त्या सर्व गोष्टी आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला इथे एक प्रोफार्मा दिसेल. तो प्रोफार्मा आहे स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, बरोबर. मग ह्यामध्ये तुम्हाला दिलेल्या गोष्टी अशा आहेत: असेट्स अँड लायबिलिटीज, प्रिव्हियस इयर, करंट इयर अँड चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. तुम्हाला त्या प्रोफार्म्याबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट्ससुद्धा पाठवले होते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की आपल्याकडे केवळ 2 गोष्टीचा या ठिकाणी वर्किंग कॅपिटल काढण्यासाठी उपयोग होतो. ते म्हणजे नंबर 1 आहेत करंट असेट्स आणि नंबर 2ला आहे करंट लायबिलिटी. ओके, मग आपल्याला हे बघायचं आहे किंवा काय वाढल्यानंतर वर्किंग कॅपिटलमध्ये या दोघाचा परिणाम नेमका कसा होतो. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही वाचलं पण असेल. तुम्हाला दिलेल्या इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये असं आहे की जर करंट असेट वाढले असेल, आपण याला थोडंसं क्लिअरमध्ये घेऊन टाकू. जेव्हा करंट असेट काय होतं, इन्क्रीज होतं, त्याला आपण मराठीमध्ये लिहून टाकू वाढते. करंट असेट वाढते, वर्किंग कॅपिटल, आता हे काय वर्किंग कॅपिटल वाढते. ओके, जेव्हा ते सेकंड सिच्युएशन असं असतं की करंट असेट कमी होते, काय झालं, किंवा याला आपण दुसरा शब्द असा वापरतो घटते, बरोबर आहे. करंट असेट घटते, तर याचा परिणाम वर्किंग कॅपिटलवर पण सेम होतो, म्हणजे कमी होते किंवा घटते. हे आहे करंट असेटचं आणि वर्किंग कॅपिटलचं सहसंबंध. म्हणजे ज्या प्रकारचा बदल करंट असेट्समध्ये होतो त्याच प्रकारचा बदल वर्किंग कॅपिटलमध्ये होतो. जर करंट असेट वाढले तर वर्किंग कॅपिटल इन्क्रीज किंवा वाढतं, आणि जर समजा करंट असेटची किंमत कमी झाली तर त्याचं वर्किंग कॅपिटलसुद्धा कमी होतं. हे झाली सिच्युएशन 1 नंबर. आता सिच्युएशन नंबर 2, त्याच्यामध्ये काय आहे हो, की करंट लायबिलिटीज आहेत. काय, करंट लायबिलिटीज जर वाढल्या तर काय होतं हो, की वर्किंग कॅपिटल हे कमी होतं. ओके, किंवा घटते. लक्षात असू द्या, याचा उलटा परिणाम होतो, पूर्णपणे विरुद्ध बाजूची ही घटक आहे की जर समजा वर्किंग कॅपिटलमध्ये वाढ व्हायची असेल तर करंट लायबिलिटीज काय झाल्या पाहिजेत, कमी झाल्या पाहिजेत, किंवा त्या घटते, हे घटल्या पाहिजेत. तर काय होतं, वर्किंग कॅपिटल हे वाढते. बघा, हे 2 सिच्युएशन्स तुमच्या समोर आहेत. एक नंतर आपण ह्या तक्त्याकडे येऊ. सर्वात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस करंट असेट वाढतात वर्किंग कॅपिटल वाढतं, ज्यावेळेस करंट असेट कमी होतात वर्किंग कॅपिटल कमी होतं, आणि च्या उलट, पूर्णतः उलट असं आहे की ज्यावेळेस करंट लायबिलिटी वाढते त्यावेळेस वर्किंग कॅपिटल कमी होतं, आणि ज्यावेळेस करंट लायबिलिटीज कमी होतात किंवा घटतात त्यावेळेस वर्किंग कॅपिटल वाढतं. असं का होतं हो? आता लायबिलिटीज म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे देयता, म्हणजे आपण कोणाचे तरी पैसे देणे आहोत, बरोबर आहे. म्हणजे वर्किंग कॅपिटलचा अर्थ काय हो, वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळते भांडवल, तुमच्या हातामध्ये असलेले भांडवल. ओके, खेळते भांडवल कधी राहू शकतं, ज्यावेळेस असेट काय हो, तुमचं संपत्ती, काय आहे, संपत्ती. मग संपत्ती तुमच्याकडं असेल तर तुमचं खेळतं भांडवल जास्त असेल का तुम्ही लोकांचे पैसे देणं असताना असेल, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडं वर्किंग कॅपिटल वाढायचं असतं त्यावेळेस तुमच्याकडं असेट जास्त असणं गरजेचं आहे. संपत्ती
मोठ्या प्रमाणावर असणं गरजेचं आहे आणि देयता ही कमी असावी. बरोबर आहे. लोकाला आपण पैसे देणं कमी असावं, दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या कंपनीला, दुसऱ्या पार्टीला, आपण इंग्रजीमध्ये जर बघायचं असेल तर सेकंड पार्टीज, हां ना, पुढच्या पार्टीला आपण काय केलं पाहिजे की पैसे कमी देणं असलं पाहिजे आणि आवर असेट्स मस्ट बी इन्क्रीज्ड. सो द इम्पॅक्ट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ऑन वर्किंग कॅपिटल इज लाईक दिस. ओके. तर मग आपण बघूया की पुढं काय काय. आता हे झालं. जर कोणाला अडचणी येत असतील, काही समजत नसेल तर मला ग्रुपमध्ये मेसेज जरूर टाका किंवा कॉमेंट जरूर करा. ओके. त्यामध्ये काय हो की कॅश इन हँड. आता बघा, आपण येऊया आपल्या तक्त्याकडे. ओके. तक्ता काय सांगतो? करंट असेट्स कोणते कोणते येतो? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्स रिसिवेबल, सनरी डेटर, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेंटरीज किंवा स्टॉक. ओके. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आणि ॲक्र्यूड इन्कम. शेवटी आहे मार्केट सिक्युरिटीज. हे एवढे त्याने काय दिलेले आहेत आपल्याकडे फॉर्म्यामध्ये? करंट असेट दिलेले आहेत. यांच्यामध्ये मागील वर्षाची रक्कम आणि सध्याच्या वर्षाची रक्कम बरोबर काय असतं? एकतर वाढल्या जाईल किंवा कमी होईल. बरोबर आहे. आणि अशांचा विचारच नाही करायचा ज्या स्थिर आहेत. दोन्ही ठिकाणी जर स्थिर असतील तर त्यामध्ये काय वर्किंग कॅपिटल वाढणार पण नाही आणि वर्किंग कॅपिटल कमीसुद्धा होणार नाही. म्हणून त्याचा परिणाम आपल्या चेंजेस इन वर्किंग कॅपिटल म्हणजे वर्किंग कॅपिटलमधील बदलावर कोणताही होणार नाही. म्हणून हे एकूण किती आहेत ते आपल्याला असेट्स दिलेले आहेत, करंट असेट. आणि त्यानंतर आपल्याला त्या सर्व करंट असेट्सची काय करायची आहे? टोटल करायची आहे आणि इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं हे बघायचं आहे. त्यानंतर आहेत करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज किती सांगितले? तो सनरी क्रेडिटर्स, बिल रिसिवेबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बरोबर. हे सर्व कुठंपर्यंत दिलेलं आहेत? ॲक्र्यूड इंटरेस्टपर्यंत. बरोबर. या सर्व कशाची? करंट लायबिलिटीजची, पण पूर्वीची आणि सध्याचे जी काही रक्कम आहे ती टाकून त्याच्यामध्ये आलेला डिफरन्स इन्क्रीज आणि डिक्रीज यामध्ये घ्यायचा. पुनश्च एक बार सांगतोय की इथं जे आपण बघितलेलं आहे, करंट असेट वाढले वर्किंग कॅपिटल वाढतं, करंट लायबिलिटी वाढली तर काय होतं? वर्किंग कॅपिटल कमी होतं. ओके. म्हणून या ठिकाणी इथंच सर्वात महत्त्वाचं आहे की जर आपण एक इथं आकडेवारी टाकू, जर मागील वर्षी कॅश इन हँड असेल किती? 5,000 आणि यावर्षी कॅश इन हँड असेल 10,000, तर कॅश इन हँड वाढलं किती तर काय होईल? वर्किंग कॅपिटल काय होईल? इन्क्रीज होईल. कितीने इन्क्रीज होईल? 5,000. बरोबर आहे. आणि सेम कंडिशन जर आपण करंट लायबिलिटीमध्ये सनरी क्रेडिटर्सच्या समोर लावू, आणि जर समजा 5,000 पूर्वी सनरी क्रेडिटर होते, आता 10,000 सनरी क्रेडिटर झाले, तर करंट काय वर्किंग कॅपिटल वाढेल का कमी होईल? कमी होईल. म्हणून या ठिकाणी 5,000ने वर्किंग कॅपिटल डिक्रीज होईल. लक्षात घ्या. ओके. या प्रकारे वर्किंग कॅपिटल काढत असताना करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज यांना ट्रीट केलं जातं. ओके. या करंट लायबिलिटीज पण हे बघा, इथं बघा, पुन्हा नंतर काय करायचं आहे? इन्क्रीज आणि डिक्रीज झालं. मग ह्या टोटल करंट असेट मायनस टोटल करंट लायबिलिटीज मायनस करा. वर्किंग कॅपिटल इक्वल्स ए मायनस बी. ओके. इन्क्रीज और डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. इन्क्रीज असेल किंवा डिक्रीज असेल वर्किंग कॅपिटलमध्ये, मग त्याची आपल्याला इथे सर्वात शेवटी टोटल करून घ्यायची. ठीक आहे. हे आहे आपलं वर्किंग कॅपिटल. या पद्धतीनं काढायचं आहे. आपल्याला याच्यावर प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत, त्यावेळेस तुम्हाला अधिक समजून येईल. परंतु हा प्रोफार्मा नेमका काम कसा करतो? तर या प्रकारे पर्टिक्युलर्स, ओके, किंवा असेट्स अँड लायबिलिटीज लिहिलं तरी पण चालतं. पर्टिक्युलर्स, प्रिव्हियस इयर, करंट इयर, चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये इन्क्रीज अँड डिक्रीज. इन्क्रीज कधी होतं? जर इन्क्रीजच्या दोन गोष्टी कोणत्या कोणत्या येतो? इथं बघा, इन्क्रीज आपण तुम्हाला समजण्यासाठी इथं दोन गोष्टी लिहूनच काढू. वर्किंग कॅपिटल कधी वाढतं? वर्किंग कॅपिटल वाढते कधी? त्यासाठी नंबर 1 करंट असेट
वाढल्यावर. आणि त्याच्यात नंबर 2 करंट लायबिलिटीज कमी झाल्यावर किंवा घटल्यावर. बरोबर आहे. म्हणजे वर्किंग कॅपिटल कधी वाढतं हो, ही पॉईंट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे की वर्किंग कॅपिटल कधी वाढतं, की ज्या वेळेस आपल्या कंपनीमधील करंट असेट हे वाढतात त्यावेळेस वर्किंग कॅपिटल वाढतं. आणि दुसरी कंडिशन आहे करंट लायबिलिटीज कमी झाल्या तरीसुद्धा तुमचं वर्किंग कॅपिटल वाढतं. ओके, मग कमी कधी होतं, तर याच्या उलट. आता वर्किंग कॅपिटल घटते किंवा कमी होते. कधी कमी होते हो, चलो त्यामध्ये नंबर 1 करंट असेट कमी झाले किंवा करंट लायबिलिटीज वाढल्यावर. बरोबर आहे. ह्या 2 कंडिशन्समध्ये काय होतं, वर्किंग कॅपिटल घटते किंवा कमी होते. लक्षात राहील का काय सांगतोय, की जर वर्किंग कॅपिटल कधी वाढतं, मग करंट असेट वाढल्यावर, करंट लायबिलिटीज कमी झाल्यावर. वर्किंग कॅपिटल कधी कमी होतं, करंट असेट्स कमी झाल्यावर आणि करंट लायबिलिटीज वाढल्यावर. ओके, ठीक. मग आपण पुनश्च इथे येऊ. तर ह्या प्रकारे आपलं काय आहे, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल वर्क करतं. हे बघा, तुम्हाला या ठिकाणी 2 बॅलन्स शीट दिलेले आहेत. 2 बॅलन्स शीटचे 2 आयटम आपण गृहीत धरूया, की असं गृहीत धरलं आहे की सपोज आता प्रिव्हियस इयर इथे एक फायनान्शियल इयर टाकून बघू आपण. प्रिव्हियस इयर आहे 2018-19 आणि करंट इयर आहे 2019-20. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, फायनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग इयर सांगायची गरज नाही. अकाउंटिंग इयर किंवा फायनान्शियल स्टार्ट कधी होतो, 1 एप्रिल. ओके, आणि एंड कधी होतो, 31 मार्च. राईट. मग 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020. राईट. मग ह्या सिच्युएशन्समध्ये आपण बघतोय की मागच्या वर्षीची जी बॅलन्स शीट होती त्याच्यामध्ये कॅश इन हँड शिल्लक होतं 5,000 आणि यावर्षी 19-20ची जी बॅलन्स शीट आहे त्यामध्ये कॅश इन हँड दाखवतं आहे 10,000. याचा अर्थ मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कॅश इन हँड काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. म्हणून इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. हे इथं वाढल्यामुळं इथं नाही लिहिता येत, लक्षात घ्या. अदरवाईज काय होईल, इथून 5,000 दुसऱ्या म्हणजे प्रिव्हियस इयरपेक्षा करंट इयरमध्ये वाढलं की डायरेक्ट लिहायचं. असं न करता लक्षात घ्या की आपण कोणती गोष्ट कॅल्क्युलेट करत आहोत. करंट असेट केवळ ही लागू कुठं होतं, करंट असेटला, की ज्यावेळेस करंट असेट वाढतात वर्किंग कॅपिटल वाढतं. बरोबर आहे. हां, म्हणून इन्क्रीज इन करंट असेट ओके इक्वल्स इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. सेम कंडिशन हे बघा, करंट लायबिलिटी मागील वर्षी म्हणजेच इथं मागील वर्ष लिहून टाकू 2018-19 आणि 2019-20. राईट. तर मागील वर्षी करंट लायबिलिटीज किती होत्या हो, 5,000. यावर्षी किती झाल्या, 10,000. आता या ठिकाणी 5,000चे 10,000 झाले. म्हणून इन्क्रीजमध्ये लिहित आहे का आपण, इन्क्रीजमध्ये लिहित आहे का, नाही. इन्क्रीजमध्ये काय करतो आहे आपण, डॅश. का, कारण हे करंट लायबिलिटीज आहे, देयता आहे. आणि देयता वाढल्याच्या नंतर आपल्याकडे इथे नियम आपण बघितलं की कधी होतं, ज्या वेळेस देयता वाढते. हे बघा, करंट लायबिलिटीज वाढते, वर्किंग कॅपिटल कमी होतं. म्हणून काय केलं आपण की सन्ड्री क्रेडिटर्स सेम अमाऊंट असताना सुद्धा वाढल्यानंतर आपण कोणी बाजूला लिहिलं, डिक्रीज. सन्ड्री क्रेडिटर्स हे वर्किंग कॅपिटलला काय करतात, डिक्रीज करतात जेव्हा हे वाढतात. ओके, अशा प्रकारे आपल्याला पुढच्या प्रॉब्लेम्समध्ये स्टेटमेंट ऑफ वर्किंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं आहे फंड फ्लो स्टेटमेंट. काय आहे, फंड फ्लो स्टेटमेंट.
आता ज्याच्यासाठी आपण कॅल्क्युलेट करताय तीच आहे फंड फ्लो स्टेटमेंट, बरोबर आहे. आपण हे सर्व कॅल्क्युलेट कशासाठी करताय की फंड फ्लो स्टेटमेंट कसं बनवावं यासाठी कॅल्क्युलेट करत आहोत. मग त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेऊया की दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत फंड फ्लोमध्ये, की फायनान्शियल ॲनालिसिस करत असताना, कोणत्याही कंपनीचं फायनान्शियल ॲनालिसिस करत असताना दोन बेसिसवर केलं जातं. एक ओन्ली कॅश, फायनान्स म्हणजेच फंड इक्वल्स ओन्ली कॅश गृहीत धरलं जातं, आणि ज्यावेळेस ऑल अदर थिंग्स विच हॅज मॉनिटरी व्हॅल्यू असा विचार केला जातो, त्यावेळेस तिथं फंड म्हणलं जातं. एक्सेप्ट ना इन्क्लुडिंग कॅश, याच्यामध्ये काय म्हणता येईल, म्हणजे ह्याला वगळू नये का हो, नाही, कॅशला सोडून नसून त्याला गृहीत धरून सुद्धा ऑल अदर थिंग्स, की काही वेळेस नॅरो थिंकिंगमध्ये कॅश हाच सर्व काही भाग फंडचा घेतला जातो. त्यासाठी आपण काय करत असतो, कॅश फ्लो स्टेटमेंट आपल्याला पुढं येईल, शिकावं लागेल त्यावेळेस पण ह्या गोष्टी येतील, की काय आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. याच आधारे जी आपल्याला माहिती दिली आहे त्याच आधारे होतं, परंतु त्या ठिकाणी बेस काय असतो, केवळ कॅश. परंतु ज्यावेळेस फंड फ्लो काढलं जातं, ज्यावेळेस फंड फ्लो स्टेटमेंट काढली जाते, त्यावेळेस ऑल थिंग्स इन्क्लुडिंग कॅश सहित इतर सर्व घटक ज्यांचं मॉनिटरी व्हॅल्यू आहे, ज्यांचं पैशामध्ये मूल्य करता येतं किंवा जे मूल्य आहे त्यांचं, त्या सर्व गोष्टी आपण काय करत असतो की आपण ह्याच्यामध्ये घेतलं जातं, फंड फ्लोमध्ये घेतलं जातं. ओके, म्हणून फंड फ्लो कॅल्क्युलेट करत असताना सर्वच प्रकारच्या फंडचा फ्लो म्हणजे काय, इनफ्लो अदरवाईज आउटफ्लो, फ्लो प्रवाह. आता आउट आणि इन हे तर आपल्याला माहिती आहे. फ्लो म्हणजे प्रवाह, इन म्हणजे आतमध्ये. व्यवसायात कोणत्या प्रकारेही कोणत्याही मार्गाने पैसा किंवा मूल्य किंवा एखादी संपत्ती येत असेल, आपल्याला संपत्ती येत असेल, तर त्यावेळेस आपण काय करत असतो, इनफ्लो म्हणायचं. आणि व्यवसायातील संपत्ती जर बाहेर जात असेल विक्री वगैरे मार्गाने, तर त्याला आउटफ्लो म्हणायचं. म्हणजेच या ठिकाणी जर हे इनफ्लो आणि आउटफ्लो म्हणजे प्रवाह, फंड येणे आणि फंड जाणेच्या शिवाय दुसरा त्यासाठी एक शब्द वापरलेला आहे, इनफ्लोसाठी सोर्स म्हणलेला आहे. इनफ्लो ऑफ फंड याच्यासाठी काय शब्द वापरलेला आहे, सोर्सेस ऑफ फंड. आणि सेकंड आहे आउटफ्लो ऑफ फंड. यासाठी शब्दप्रयोग काय वापरलेला आहे हो, ॲप्लिकेशन ऑफ फंड. ॲप्लिकेशन ऑफ फंड किंवा याला कधी कधी आपण असं पण वापरलं जातं, युटिलायझेशन ऑफ फंड किंवा फंड युज्ड. ओके, या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये बघा काय दिलेलं आहे, सोर्सेस ऑफ फंड अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड. कोण्या मार्गाने पैसा व्यवसायात येतो आणि कोणत्या मार्गाने व्यवसायातील पैसा बाहेर जातो. तर त्यामध्ये एक नंबर दिलेला आहे इश्यू ऑफ शेअर कॅपिटल. या ठिकाणी कॅशचा संबंध न घेता डायरेक्टली कॅपिटलवर घेतलेलं आहे. तुम्हाला कॉर्पोरेट अकाउंटमध्ये येईलच. फंड गोळा करण्याचे माध्यम आहे. हे सर्व एखादी कंपनी काय करतं की या माध्यमातून फंड गोळा करतं किंवा त्याच्याकडे फंड येतं. फंड म्हणजे काय, पैसा, वित्त कोणत्याही मार्गाने. मग इश्यू ऑफ शेअर्स कंपनीचे आपण बॅलन्स शीट या अगोदर पण बघितली असेल तुम्ही, बरोबर आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय मिळतं हो, पहिलाच आयटम असतो शेअर कॅपिटल, बरोबर आहे. शेअर कॅपिटल इश्यू केलं जातं, इश्यू करून पैसे मिळवले जातात.
आता बघा, शेअर मार्केट माहिती आहे तुम्हाला, तर शेअर मार्केटमध्ये जे काही व्यवहार होतात ते सर्व व्यवहार हे काय अशासाठी असतात, शेअर्सची विक्री करणे आणि खरेदी करणे, बरोबर आहे, विक्री आणि खरेदीवर चालत असतात. म्हणून आपल्याकडे शेअर कॅपिटल विक्री करून फंड गोळा केला जातो. सेकंड, शेअर प्रीमियम. आता याच्या ठिकाणी आहे शेअर इश्यू करायच्या 3 पद्धती आहेत. हे प्रीमियम काय हो, हां ते सांगतो तुम्हाला, की आपण कोणतीही वस्तू घेत असताना 3 प्रकारे घेत असतो. हां, तसंच शेअरचं पण आहे. आपण या ठिकाणी तिन्ही त्याच्या पद्धती बघून घेऊ. काय आहेत, इश्यू ऑफ शेअर्सच्या 3 पद्धती आहेत. एक आहे ॲट पार, दुसरा आहे ॲट डिस्काउंट, ओके, डिस्काउंट, तिसरा आहे ॲट प्रीमियम, काय, ॲट प्रीमियम. म्हणजे ॲट पर म्हणजे जेवढा त्याचा रेट आहे त्याच रेटला घेणे. बघा, जर समजा शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹50, ओके, आणि जर तुम्हाला तोच शेअर 45 रुपयाला मिळत असेल किंवा 55 रुपयाला मिळत असेल, तर तुम्हाला समजून येईल की बाबा शेअर इश्यू करत असताना सेकंड टाईमला आपल्याला काय मिळालेलं आहे, डिस्काउंट मिळालेलं आहे, आणि थर्ड टाईमला आपल्याला आगाऊचे पैसे द्यावे लागलेले आहेत 5 रुपये. मग हे जे आगाऊचे 5 रुपये आहेत, म्हणजे जास्तीचे 5 रुपये आहेत, ते जास्तीचे 5 रुपये आपण काय काय संबोधलं जातं, प्रीमियम, ओके, त्याचं प्रीमियम समजलं जातं. तसंच इश्यू करत असताना जर समजा कधी मार्केटमध्ये जास्त भाव मिळाला असेल त्यांच्या फेस व्हॅल्यूपेक्षा, ते सर्व प्रीमियममध्ये येतं, ओके. तसंच डिबेंचर्स आहेत, ओके. त्यानंतर सेल ऑफ फिक्स्ड असेट संपत्ती कोणतीही काय केलं जातं, विक्री केली जाते, ज्यामध्ये काय आहेत, लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, जे फिक्स्ड असेट, लक्षात घ्या, फिक्स्ड असेट आपण काय केलं जातं, विक्री करून पैसे गोळा केले जातात. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, कुठेतरी आपण इन्व्हेस्ट केला असेल आणि ते आपण काय करत आहोत, विक्री करत आहोत, तर ते सेल ऑफ इन्व्हेस्टमेंटसुद्धा या ठिकाणी काय केलं जातं, की सोर्स म्हणून गृहीत धरल्या जातं. नॉन ट्रेडिंग प्रॉफिट, इतर कोणत्याही प्रकारचा व्यापार न करता मिळालेला प्रॉफिट, आणि इतर काय आहे, लॉंग टर्म लोन घेतलं असेल लॉंग टर्म, तर ते सुद्धा आपण सोर्स मानलं जातं. टॅक्स रिटर्न किंवा रिशिवड आहे, जे आपण टॅक्स रिटर्न आगाऊचे भरले ते रिटर्न मिळत असतील तर ते सुद्धा आपलं काय आहे, सोर्स आहे. या प्रकारे सगळे सोर्सेस या बाजूला दिलेले आहेत, आणि या बाजूला ॲप्लिकेशन्स, म्हणजे या ठिकाणी काय होतं, पैसा येण्याचे मार्ग आहेत, काय आहेत, पैसा येतो, ओके, आणि हा पैसा जातो. सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजण्यासाठी, जर सोर्स म्हणत असाल तर व्यवसायात पैसा येतो हे समजतं आपल्याला, की काय केल्यानंतर पैसा येतो आणि काय केल्यानंतर पैसा जातो. काय केलं, रिडम्पशन ऑफ शेअर कॅपिटल आहे ते आपण काय करून टाकलं, रिडम्प केलं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय होतं, की शेअर कॅपिटल कमी होऊन जातं, राईट. आणि ज्यावेळेस दुसरी गोष्ट आहे, डिबेंचर्स आहेत ते रिडम्पशन केलं असेल किंवा मग फिक्स्ड असेट्स खरेदी केले असतील, आपला पैसा कमी होऊन जातो. दुसरीकडे आपण इन्व्हेस्टमेंट केली असेल, बरोबर आहे, दुसऱ्या व्यवसायामध्ये एखाद्या संपत्ती विकत घेण्यासाठी आपण जर काय केली असेल, इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर ते सुद्धा आपलं काय आहे, पैसा आपल्या व्यवसायाच्या बाहेर जातो. त्या ठिकाणी ॲप्लिकेशनच म्हणावं लागतं. जर इन्व्हेस्टमेंट विकली तर ते सोर्समध्ये येतं, ओके. या प्रकारे या ठिकाणी वेगवेगळे काय आहेत, सोर्सेस आहेत आणि ॲप्लिकेशन्स आहेत, जे आपल्याला काय करावे काय होतात, की ह्याचा आधारे आपण काय करत असतो, फंड फ्लो स्टेटमेंट करत असतो. आणि एक लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल सर्वात शेवटी दिलेलं आहे, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल, जे आपण वर्किंग कॅपिटल ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यातनं जी वर्किंग कॅपिटल इन्क्रीज झालं आहे ते इथं येईल, आणि जर वर्किंग कॅपिटल डिक्रीज झालं तर सोर्स साईडला येईल. आलं लक्षात, ठीक आहे. या प्रकारे आपल्याकडे प्रपोज्ड डिव्हिडंड लास्ट इयर वगैरे सरळ येऊन जाईल, ओके.
आणि शेवटी एक लक्षात द्या, इंडिव्हिज्युअल अकाउंट्स पण बनवावे लागतात आणि काही जर समजा असेट्स असतील, विक्री झाली असेल किंवा त्यांच्या आकडेवारीमध्ये कमी जास्त झालं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं कॅल्क्युलेशन दाखवावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा अकाउंट असतो तो म्हणजे ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा ॲडजस्ट केला जातो. तो कसा केला जातो तर प्रॉफिट आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला एक अमाऊंट असतं, ते असतं P&L अकाउंट म्हणून. ते सुद्धा 2 वर्षाचं दिलं जाईल. प्रिव्हियस इयर, करंट इयर. प्रिव्हियस इयरचे जेवढे होते आणि करंट इयरचे जेवढे आहेत ह्या दोघांमध्ये जी तफावत आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी लॅबिलिटी साईडला येतं याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी काही ना काही प्रॉफिट तुम्हाला झालेला आहे. मग ते कशामुळं झाला, कसा झाला हे सर्व आपल्याला दाखवण्यासाठी काय केलं जातं की ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं. ओके, त्यामध्ये काय काय हो, डेप्रिशिएशन आहे ना, आपल्याकडे जे पूर्वीचे जे काही होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे त्या सर्वच गोष्टी आहेत. त्यासोबत इतर गोष्टीसुद्धा आल्या जसं की प्रीमियम रिडम्पशन, बरोबर. हे लॉस आहेत, हे लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय असतं आणि क्रेडिट साईडला काय असतं, बरोबर. डेबिट साईडला काय असतात, लॉस ऑर एक्सपेन्सेस, लॉस ऑर एक्सपेन्सेस. क्रेडिट साईडला काय असतं, इन्कम ऑर गेन. हे सर्वात महत्त्वाचं. कोणत्या मार्गाने पैसा आला असेल तर इन्कम अँड गेन हे क्रेडिट बाजू. ओके, कोणत्या मार्गाने पैसा आला तर ते क्रेडिट साईडला जाईल आणि जर कोणत्या मार्गाने पैसा गेला तर तो डेबिट साईडला येईल, कारण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. ओके, चला काय हो, डेप्रिशिएशन ऑन असेट्स हे आपण नेहमी काढत असतो है ना. असेट्सवरचं डेप्रिशिएशन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन शेअर्स हे काय येतो, एक्सपेन्सेस आहेत जो की आपला खर्च आहे. डिस्काउंट दिलो, लॉस आहे. डिस्काउंट ऑन डिबेंचर्स आहेत, लॉस आहे. गुडविल राईट ऑफ केलं तुम्ही है ना, राईट ऑफ केलेलं आहेत. सगळं हे राईट ऑफ केलं असेल तर काय होईल, राईट ऑफ लक्षात ठेवा, कमी करणे, त्याचे काय व्हॅल्युएशन डाऊन करणे, या सगळ्या गोष्टी केल्या असेल याचा अर्थ तुम्ही तुमचा लॉस केलेला आहे, म्हणून ते डेबिट साईडला येतं. आणि क्रेडिट साईडला बघा, डिव्हिडंड रिसिव्ड म्हणजे तुमच्याकडे पैसे आलेले आहेत, डिव्हिडंडच्या माध्यमाने काय होईना तुमच्याकडे पैसे आलेले आहेत, म्हणून डिव्हिडंड रिसिव्ड हे कुठं आलेलं आहे, क्रेडिट साईडला आले आहे. एक्सेस प्रोव्हिजन रिटर्न बॅक लक्षात घ्या, पुन्हा जे प्रोव्हिजन केली होती अधिकची जे पैसे रिटर्न आलेले असतील. फिक्स्ड असेट विकल्यानंतर पैसे मिळालेले आहेत, टॅक्स रिटर्न झालेला आहे, रिझर्व जे होतं ते राईट ऑफ केलेलं आहे, वगैरे वगैरे सगळं ऑपरेटिंग प्रॉफिट असेल, सर्व गोष्टी आपल्याकडे काय आहेत आलेल्या असतील तर सर्व काही क्रेडिट साईडला येतील. आणि जर एक्सपेन्सेस किंवा लॉस असेल तर ते काय असेल किंवा ओके जे काही प्रोव्हिजन्स असतील, काय प्रपोज्ड डिव्हिडंड वगैरे असेल तर ते काय होईल त्या ठिकाणी डेबिट साईडला येईल. अशा प्रकारे आपले तीनही फॉर्मॅट आहेत ज्यामध्ये आपण काय करणार आहोत, फंड फ्लो स्टेटमेंट काढणार आहोत. लक्षात घ्या, पुनश्च एक बार, हे आहे स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. ओके, काय होतं, कधी वर्किंग कॅपिटल वाढतं आणि कधी कमी होतं. ज्यावेळेस, वारंवार सांगतोय, ज्यावेळेस करंट असेट वाढतात वर्किंग कॅपिटल वाढते, ज्यावेळेस करंट लायबिलिटी वाढते वर्किंग कॅपिटल कमी होते. या ठिकाणी दिलेले आहेत दोन गोष्टी की वर्किंग कॅपिटल कधी वाढतं आणि वर्किंग कॅपिटल कधी वाढत नाही. ओके, जर कुणाला काही समस्या असतील तर त्यांनी समस्या विचाराव्यात. अदरवाईज थँक्यू.